अनन्या, तुला नवग्रह माहीत आहेत? हो, थोडे थोडे. कोणते कोणते माहीत आहे? ठीक आहे. सूर्य, चंद्र आणि मंगळ. अच्छा, तर तुला एवढेच माहीत आहेत? हो. ठीक आहे, बाकीचे मी तुला सांगतो. सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, बृहस्पती, शुक्र, शनी, राहू आणि केतू. समजले तुला सगळे 9 ग्रह? हो. आज आपण सगळ्यात पहिला ग्रह सूर्य यांची गोष्ट बघू. सूर्यदेवांची अनेक कथा आहे, त्याच्यामधून एक प्रमुख सांगतो. देव आणि दैत्य यामध्ये मोठे युद्ध झाली. या युद्धात दैत्यांनी स्वर्गातून देवांना हकलून दिले आणि स्वतः तिथं राज्य केला. इंद्रदेव त्यांनी त्यांच्या माता आदितीला ही गोष्ट सांगितली. माता आदितीला त्यांच्या मुलांचे दुःख बघून खूप वाईट वाटले. तेव्हा त्यांनी आपल्या मुलांसाठी कठोर तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सूर्यदेवतांना प्रसन्न करण्यासाठी घोर तपश्चर्या सुरू केली आणि कडक व्रत पाळले. आणि सूर्यदेव माता आदितीवर प्रसन्न होऊन त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांनी माता आदितीला वरदान मागायला सांगितले. माता आदितीने त्यांना विनंती केली की तुम्ही पुत्र म्हणून माझ्या पोटी जन्म घ्या आणि तुम्ही दैत्यांचा नाश करून देवतांना त्यांचं राज्य परत द्या. सूर्यदेवांनी त्यांना तथास्तु म्हणून वरदान दिले. माता आदितीने एका अत्यंत तेजस्वी, दिव्य आणि तेजोमय बालकाला जन्म दिला. या बालकाला आदित्य नावाने ओळखू जाऊ लागले. सूर्यदेवाच्या ह्या तेजाने संपूर्ण जग प्रकाशित झाले. ह्या तेजाने दैत्यांनी घाबरून स्वर्गातून पळ काढला. अशा प्रकारे सूर्यदेवाने देवांचे रक्षण करून त्यांना पुन्हा स्वर्गात स्थापित केले. सूर्यदेव हे जगाचा आत्मा, प्रकाश, ऊर्जा आणि जीवनाचे प्रतीक मानले जातात. त्यांना सूर्यनारायण, भास्कर, दिवाकर, रवी असे अनेक नावांनी ओळखले जातात. तर ही होती आजची गोष्ट. तर आजची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशाच छान छान गोष्टी ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन कथेसोबत. नमस्कार आणि बाय बाय.